आपल्या सगळ्यांना माहिती आहे की काल दिल्लीमध्ये जंतर मंतर येथे देशभरातील नीट पेपरच्या घोटाळ्याच्या विरोधामध्ये देशभरातील विद्यार्थ्यांनी आक्रोश व्यक्त केला आणि जंतर मंतरवर येऊन त्यांनी सरकारला जाब विचारला, देशाच्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागितला। या उलट या देशातील हुकुमशाह सरकारने विद्यार्थ्यांना मारहाण केली आणि नुसती मारहाण केली नाही तर अमानुषपणे त्यांचा छळ सुद्धा केलेला आहे। त्याचे अनेक व्हिडिओज, फोटोज आज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। याच विषयाला धरून वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी आज महत्वपूर्ण अशी घोषणा केलेली आहे आणि येत्या 23 जुलै रोजी म्हणजे 23 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र बंदची हाक त्यांनी दिलेली आहे। हा महाराष्ट्र बंद वंचित बहुजन आघाडीचा एकट्याचा नाहीये, तर या देशातील जी लोक आज भाजपच्या विरोधात लढतायत, जी विद्यार्थी संघटना त्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी लढतायत, त्या सर्व समविचारी संघटनांनी, लोकांनी एकत्र येऊन हा महाराष्ट्र बंद यशस्वी करायचा आहे। कारण हा लढा विद्यार्थ्यांसाठीचा आहे आणि विद्यार्थ्यांच्या या लढ्यासाठी सरकारला जाब विचारण्यासाठी आपण हा महाराष्ट्र बंद कॉल करतोय। यामध्ये आपण सहभागी होऊ, या देशासाठी लढणाऱ्या ह्या सगळ्या तरुणांना त्यांचं मनोधैर्य वाढवूया आणि सरकारच्या या हुकुमशाही प्रवृत्तीचा निषेध करूया। त्यामुळे माझं आपल्या सर्वांना आव्हान आहे की त्या 23 जुलैच्या महाराष्ट्र बंदमध्ये आपण सर्वांनी शांततापूर्वक सर्वांनी सहभागी व्हायचे आणि हा बंद यशस्वी पार पाडायचा आहे। धन्यवाद।